हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. तर ना आता वाजलेत एक वाजला ना, आता 1 वाजलेला आहे आणि आता आमचं ना पोहे बनवायचं काम चाललेलं आहे. कारण कालच आमचं पीठ संपलं, दळण केलं काल मी पण नेऊन नव्हतं ठेवलं. मग आता आपली चुकी म्हणल्यावर आपल्याला भोगावं लागतं ना. तर आता आम्ही ना सकाळी नाश्त्याला न पोहे खाता आता दुपारी जेवणासाठी पोहे बनवते. आणि आज आमच्या शौर्याचं आहे ना गॅदरिंग आहे ना डान्सला, तर तिकडं पण जायचंय, खूप सारी तयारी करायची. तसं तर तिचं मेकअप वगैरे काही नाही, सिंपल जीन्स पॅन्ट आणि शर्ट आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एवढं. आणि आता क्रिशाला आंघोळ घालून झोपवले, थोडेसे काम होते ते पण करून घेतले, पूजा वगैरे ते पण केलं. आज गणेश जयंती पण आहे ना. आता पोहे बनवतो मस्त, आता पोहे खातो आणि मग काय असेल ते आमच्या शौर्याचं तयारी करतो गॅदरिंगला जायची. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तिचा गॅदरिंगचा डान्स पण दाखवते. ती तिकडं बाजूला नाचते म्हणून मी हसते. तर आता गॅदरिंगमध्ये गेलं ना की मी तुम्हाला तुमच्यासोबत डान्स पण तिचा शेअर करते, दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता क्रिशाला आंघोळ घालून झोपवलंय, अजून तिचे पण आवरायचं राहिलंय, खूप सारे कामं राहिलेले. असं तुमच्यासोबत पण असंच होतं का कधी? माझ्यासोबत झालं तसं, दळण नेलं नाही त्यामुळे आता पीठ नाही राहील घरात. आमची दिदी गेलेली शाळेत, तिला आम्ही ना हे केलं, धिरडे बनवून दिले होते. थोडंसं होतं गव्हाचं पीठ, 1-2 चपातीचं, आणि त्याच्यात बेसन मिक्स केलं, धिरडे बनवून दिले. हिला पण नाश्त्याला दिलं होतं. तिचे पप्पा पण कामावर गेलेले, ते येतील आता दुपारून, त्यांना जेवण असतं ना. मग आता पोहे बनवतो, खातो, आणि मग क्रिशा उठली की तिचं आवरावं लागलं, अग्नीचं आवरायचं. 5 वाजता बोलवलेले शौर्याला आहे ना, प्रेक्षागृहात आहे ना 4 वाजता बोलवलं होतं. टीचरनी ना मेसेज टाकला होता पण मी बघितला नाही ना, माझं लक्षच नव्हतं ना खरंच. पण मग उशीर झाला होता जायला, गेलो होतो आम्ही 5 वाजता. तर टीचरनं खूप ओरडल्या मला, तुम्ही किती वेळ लावला व किती म्हणजे टायमिंगवर येता, असं तसं तुम्ही सपोर्ट करत नाही वगैरे वगैरे. पण असं आता आपली चुकी होती, मी मेसेज नाही बघितलं, माझ्या लक्षातच नाही आलं ना. मी पहिले जे बघितलं होतं ना मी त्याच्याचनुसार चालत होते ना. पण मग आता गेले उशीर आणि जागाही नव्हती ना, मग जिथं जागा भेटली ना तिथं असं बसलं होतं. आणि इकडे इतका कांदा तिखट होता ना काय सांगू. गावाकडचे कांदे असल्यामुळे ना, आणि त्याच्यात ते लाल कांदे तर एवढे तिखट आहे ना काय सांगू, फार असे डोळ्यातून पाणी येतं ना. आता विकत आणायचं काम नाही, घरचे म्हटल्यावर मग असं आता वापरायलाच पाहिजे ना, तेवढेच आपले पण पैसे वाचते ना. मग असे इकडं कांदा कापत होते मी, पोहे बनवायचे होते, आणि शौर्यासोबत ना अशी गप्पा करत होते ना. माझी शौर्या घरी असली म्हणजे ती माझ्या जवळच असते ना, सारखं गप्पा चालूच असते तिच्या, मम्मी असं मम्मी तसं. क्रिशा झोपलेली होती ना, तर म्हटलं आता पटकन पोहे बनवून घ्यावं ना. ती जर उठली ना तर मग आम्हाला जे भेटणार आहे ना खायला ते पण नाही भेटणार ना. कारण ती उठली म्हणजे तिला जवळच पाहिजे ना, घेऊनच बस म्हणते, रडायला लागते ना. तशी ती शांत आहे, पण जवळ असलं तरच शांत आहे ना. मग काम वगैरे काहीच सुचत नाही ना. मग म्हटलं चला आता ती झोपलेली तोपर्यंत इकडं अशी पटकन पोह्याची तयारी केली होती ना. आणि इकडे आमच्या शौर्याला तर काय धीरच नसतो ना, कोणत्याही गोष्टीला घाईच असते तिची. देना मम्मी चाललेलं होतं ना. म्हटलं थांब की 5 मिनटं, आता त्याला शिजवतं ते व्यवस्थित. मग असं त्याला मस्त पोह्यांना परतवून घेतलं होतं आणि लगेच तिला पण पोहे दिले ना. आणि ना तिचं चालूच असतं, मम्मी झालं का, थांब रे बेटा, म्हटलं 2 मिनटं हो दे ना. पण ती काय ऐकायलाच तयार नव्हती ना. म्हटलं आता काय कच्चे देऊ का तुला, मग लागले ना हसायला तिकडनं. मग असे मस्त पोहे परतवून घेतले होते, पण लिंबू वगैरे काय नव्हते. म्हटलं असं आता जे आहे ना त्याच्यातच ॲडजस्ट करायचं. आणि आता थोडं घे गं. बच्चाला पोहे वगैरे इकडे ना असं खाऊन घेतले होते गरम गरम. आणि लगेच आहे ना क्रिशा उठायच्या अगोदर म्हटलं तिची बाटली पण गरम पाण्यात टाकून ठेवा ना, म्हणजे कसं वास वगैरे येत नाही ना. आणि वेळेवर म्हटल्यावर लेकरू पण रडायला लागतं. असं मस्त त्याला उकळून घेतलं होतं. आणि म्हटलं आता पोहे पण पातेल्यात काढून घ्यावे ना, ते पण भांडे वगैरे घासून घ्यायचे होते, कारण रात्री मग 10 वाजणार होते ना आम्हाला. 4 ते 10 पर्यंत होता तो कार्यक्रम. तर म्हटलं आता सगळं पटापट आवरून घ्यावं ना, ती उठली म्हणजे मग सगळंच राहून जाईल ना. तर मग इकडं असं क्रिशाचं पण आवरायचं राहिलेलं होतं ना. माझं पोहे वगैरे काढून घेतले, भांडे वगैरे पण घासायचे होते, तिची टिकली पावडर. परत तिचं मेन म्हणजे खायचं प्यायचं राहिलेलं होतं, कारण तिला एकदा पोटभर खाऊ पिऊ घातलं ना मग ती जास्त त्रास नाही देत ना. मग ही तर आवरतच होती तोवर ती पण उठली ना. मग तिला असं मस्त रेडी केलं ना. पहिले घरातलाच ड्रेस घातला होता, म्हटलं बाहेर जाताना नवीन घालावं ना, कारण आता तिला मग जेव घालताना सगळे कपडे भरवली. सारखं मान हलवती इकडं तिकडं, ती असं एका जागेवर ठेवतच नाही ना. असं आता लेकरं म्हटल्यावर असंच करणार ना, आणि सगळ्यांचेच लेकरं करतात ना. आणि लहान आहे ना, अजून 7 महिन्याचे लेकरं
बिचारायला एवढं म्हणजे तिला अजून बसता येत नाही ना, असं धरूनच तिला खाऊ पिऊ घालावं लागतं, कारण असं मला वाटतं तिची तब्येत ना थोडीशी चांगली व्हावी ना. तर आज आहे ना गणेश चतुर्थी होती, तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमच्या इथे ना मस्त असं खाली जेवण होतं ना, तर आता संध्याकाळी जेवायला पण जायचं होतं आणि कीर्तन पण होतं. पण आता शौर्याच्या डान्सला जायचं होतं, त्यामुळे मग कीर्तनाला तर काही जायला भेटणार नव्हतं आम्हाला. पण संध्याकाळी नक्की प्रसादाला जाऊ म्हटलं. मस्त प्रसाद मला खूप आवडतं, असं कुठेही असो प्रसादाला मी जात असते ना, आपल्याला असं लाज वगैरे नाही वाटत ना. देवाचा प्रसाद आहे म्हटल्यावर खायलाच पाहिजे ना, देवाचा आशीर्वाद असतो त्याच्यात. देवाच्या प्रसादाच्या निमित्ताने एक दिवस आपल्याला कामालाही स्वयंपाकालाही आराम असतो ना. मग असं मस्त शौर्याला पण सॉरी क्रिशाला पण असं आवरून दिलेलं होतं ना, आणि इकडं हरे राम गाणं चाललेलं होतं बरं का आमचं क्रिशाचं शौर्यासोबत. मस्त त्यांचं हरे राम गाणं झालं आणि हाय करत होती आमची शौर्या मुद्दाम अशी, तिला बोलत होती ना क्रिशाला पण. क्रिशा कशाला आमची बघते, तिचं मूडवर असतं ना सगळं. तरी ती थोडीशी स्माईल दिली ना तिने, मस्त रेडी केलं. काय तर करायचं तर ती आतापासूनच घालून बसली. काढून घे बेटा, नाही काढून म्हणून जातो. मळून नाही जात मी, चांगलं कपडे मळून द्या ना असल्याची. आमची बबी हाय, आम्ही आमच्या बबीला लेली केलं. हाय ना बाबू, हाय कर त्यांना, हाय हाय करायचं बिना द्यायचं नाही. अरे हाय करणार आहे, हात करूनच तुला करायला पाहिजे काही. तर आहे ना आमच्या शौर्याचं इकडं चाललेलं होतं ना, क्रिशाला हाय कर, आणि आमची शौर्या फुल इग्नोर करत होती. कधी कधी ना आमची शौर्या आहे ना इग्नोर करते बरं का. तिचं एक क्वालिटी लय भारी, तिच्या मूडवर असतं आहे सगळं. नाही तेव्हा खूप स्माईल देते, अशी पटकन बघती बोलते, अशी ॲक्टिव्ह असते कधी कधी एकदम इग्नोर करत असते ना. तर असं इकडे लाड चाललेला होता ना आमचा मस्त रेडी करून, आणि आता तिला खाऊ पण बनवायचा होता ना. मग असं तिला मी थोडा वेळ असं घेतलं होतं, झोपीतून उठल्याबरोबर येणं लेकराला खाली टाकलं म्हणजे रडतं, आणि आपल्या घरात आपल्याशिवाय कोणीच नाही घ्यायला. तर मग आता आपण लेकराचा लाड करायलाच पाहिजे ना, आपण नाही करणार तर कोण करणार आहे. मग इकडं शौर्याचं परत हरे राम चालू होतं ना. क्रिशाला आज काय मी तशी वेगळीच बघत होती ना, तिला कळत नव्हतं म्हणजे काय चाललेलं आहे, आणि ते कॅमेरा बघून ना असं तिला थोडं वेगळंच वाटत होतं. तसं तर कायमच मी म्हणजे कॅमेरासमोर असतं, असं मोबाईल समोर असतं, पण आज तिचे रिॲक्शन ना थोडे वेगळेच होते ना. लगेच तिथं आहे ना खाऊ पण बनवला होता ना, इथं मी लगेच तिला खायला पण घालत होते ना. तर हे बघा कसं तोंड भरून ठेवलेलं होतं ना. आता ते म्हणजे तोंड पुसलं होतं मी नंतर, पण पहिले नव्हतं ना, कारण ती सारखं तोंड भरवणारच होती ना खाताना, आणि सारखी अशी मान इकडं तिकडं फिरवत असते ना ती. म्हटलं आता तिचं एकदा पोटभर जेव घातलं ना, मग ती चिडचिड नाही करत ना, मग मस्त खेळती. मग बाकीचं पण आवरायचं होतं ना. आणि इकडे शौर्याने परत ड्रेस चेंज केला होता, कारण ती आहे ना कपडे म्हणजे खूप मळवत असते, तिच्याकडून असं स्वच्छ कपडे राहतच नाही. म्हटले तर तो डान्सचा ड्रेस आहे ना, परत शर्टाला पॅन्टीला कसं डाग वगैरे लागला तर चांगलं नाही दिसणार म्हटलं एवढं स्टेजवरती मोठ्या. मग तिने लगेच चेंज केलं, पण झोपवलं होतं, कधीतरी ऐकते ना, पण आवरून घेतलं होते. मग लगेच ना तयारी करायला घेतली ना माझी. शौर्याचं पण आवरलेलं होतं ना, लगेच इकडे तयारी करून घेतली. आणि मग शौर्याला पण तयारी केलेलीच होती सॉरी. तर मग क्रिशाला पण उठवलं आणि तिची पण तयारी करून झोपवलं होतं तिला मी. मग लगेच आहे ना तिला पण असं टोपी वगैरे सॉक्स वगैरे घातले आणि घेऊन गेले ना. आणि आमच्या दीदीला आहे ना मी घरीच ठेवलं होतं, कारण ते गाडीवर एवढे लोक बसणार नव्हते, त्यामुळे मग तिला म्हटलं तू थांब बाळा, पप्पा तुला नंतर घ्यायला येते ना. तर मग असं खाली चाललंच होतं. हे बघा आमच्या शौर्याची मस्ती, जिकडं जाईन तिकडं अशी मस्ती करते आणि मुद्दाम अशी खाली लपत होती ना. आणि लगेच आम्ही लिफ्टमधून खाली उतरलो, गणेश जयंतीची तयारी झालेली होती ना तिथं. तर म्हटलं चला आता आपल्याला येताना तर खूप उशीर होणार यायला, तर आताच दर्शन घेऊन घ्यावं ना. तर मस्त मग असं डेकोरेशन वगैरे होतं, पूजा वगैरे झालेली होती ना. मग शौर्याला म्हटलं जा पहिले पाया पडून घे, म्हटलं देवाचे तुझे डान्सच्या व्हायच्या अगोदर आशीर्वाद घे ना. मग तिने पाया पडल्या, लगेच मी पण गेले ना. असं क्रिशाचं पण डोकं टेकवलं, दर्शन घेतलं ना गणपती बाप्पाचं. म्हटलं आज गणपती बाप्पाची जयंती आहे, तर मग आता कीर्तन तर नाही तर ऐकायला भेटणार आम्हाला, तर चला म्हटलं आता दर्शन तर होऊन जाईल ना. मग लगेच असं मस्त इकडं दर्शन पण घेतलेलं होतं ना. मग दीदीला पण सांगितलं होतं की खाली आली की तू दर्शन घेऊन घे जो म्हणून. मग मस्त इकडं असं छान डेकोरेशन केलं होतं. आणि तिकडं मागे ना असं ते ग्रीन नेटच्या मागे ना असं जेवणाची व्यवस्था केलेली होती ना. तर म्हटलं आता तिकडून आले की मग लगेच निघालो ना आम्ही. पहिलेच तर आम्हाला उशीर झालेला होता ना, तर मग तिथं निघालो आणि असं थांबलेलो होतो ना, दीदीला आणायला गेलेले होते तिच्या बाबा. तर आता पोहोचलोय बघा आम्ही इथं आणि आलेलो आहे. आता जातोय आत, पण आमची दीदी राहिली ना यायची, त्यामुळे येणार आहे. खूप हिम्मत करून आहे ना पब्लिक प्लेसमध्ये ना आज म्हणजे व्हिडिओ बनवला होता ना, तेही बोलून. तर खरंच ना भीती वाटते बरं का. खरंच लय बोर झालंय बरं का इथं थांबून आणि सगळे बघायला लागले. आता क्रिशाचे पप्पा काय अजून आलेले नाही, वाट बघून बघून आम्ही दमलोय, पर हात गळून आलो. आणि क्रिशाचं पण मूड आता हेच खराब वाटायला, तिची झोप पण नाही झालेली. या टायमिंगला आहे ना ती झोपलेली असं 6 वाजेपर्यंत 4 तास. आणि नेमकं तिला मी आता उठवून आणलेलं आहे.
आता बघू तिथं काय करते. आले नसते मी पण मग ती शौर्याचं मूड खराब झाला असतं की मम्मी तू माझ्या कार्यक्रमाला आली नाही, माझा डान्स बघायला आली नाही. त्याच्यामुळं मग मला तिच्यासाठी यावं लागलं की नको बाबा, त्या म्हणजे तिच्या मनात बसून जाईल की मम्मी आपल्या डान्स बघायला आली नव्हती. म्हणून म्हटलं चला. तर हे बघ कशी वाट बघते ती. पप्पाला फोन लाव चालू आहे. चला तर आहे ना आमच्या दीदीला पण घेऊन आलेले होते ना क्रिशाचे पप्पा. तर मग असं आहे ना वरती सेकंड फ्लोअरला बसलेलो होतो ना आम्ही. तर खरंच ना एका गोष्टीचं खूप दुःख वाटत होतं बरं. आपल्याकडे चांगला मोबाईल असताना तर आपण अजून असं छान व्हिडिओ बनवला असता आपल्या पोरीचा, किंवा ते मेमरी सेव्ह राहिली असती. पण असं आता जो होतं त्याच्यातच आनंद मानायचा आणि त्याच्यातच व्हिडिओ बनवला ना आम्ही, कारण क्लिअर दिसतही नव्हतं मोबाईलचे, म्हणजे क्वालिटी तशी होती आपल्या. मग चला जाऊ द्या ना. मग आता इकडं अशी मस्त आमची शौर्य आहे ना म्हणजे डान्स करत होते, पण अपेक्षापेक्षा छान डान्स करत होते. मला वाटलं होतं करते का नाही करते, तर असं पण छान डान्स केला त्यांनी. एवढ्या मोठ्या स्टेजवर पहिल्यांदाच गेलेली होती ना, मलाच खरं भीती वाटत होती ना. आणि असं खूप छान वाटतं ना आपल्या लेकरं असं काहीतरी नवीन नवीन करतात, कारण आपल्या टायमिंगला तर असं फॅसिलिटी नव्हती आणि आपली परिस्थितीही नव्हती ना. तर आपले लेकरं करत आहे त्यांना असं म्हणजे सगळ्या फॅसिलिटी भेटते, तर छान वाटतं ना बघायला. तर तुम्हाला कसं वाटलं आहे माझ्या क्रिशाचा डान्स? माझी क्रिशा नसतं ते मध्यभागी होती बरं का, असे लंबे केस आहे तिचे. आणि तिचं आहे ना गाणं जय जय शिवशंकर आणि दम मारो दम त्याच्यावर होतं ना. तर मग त्यांना असे सिम्पल ड्रेस होते, माळा वगैरे हे मोठमोठाले टिक्के वगैरे लावलेले होते ना. पण ते आता लांब असल्यामुळं तर काही दाखवू शकत नाही. आणि मी सुद्धा बघितलं नव्हतं, नंतर बघितलं होतं ना जेव्हा ती माझ्याजवळ आली. आणि त्याच्यात आहे ना टीचर पण आम्हाला आहे ना लवकर सोडत नव्हतं ना. मग जबरदस्ती रिक्वेस्ट करून करून मग त्यांनी 9:30 वाजता आहे ना तिला सोडलं ना, कारण 10पर्यंत होता कार्यक्रम. पण माझी क्रिशा आहे ना राहतच नव्हती, खूप चिडचिड करायला लागली होती ना. मग तिच्यामुळं मला घरी यायचं होतं लवकर, आणि आले नसते तर मग माझ्या शौर्याला चांगलं वाटलं नसतं ना. तर म्हटलं आता असं थोडंसं होईल चिडचिड क्रिशालाही, पण एक दिवसाची, कारण हे मेमरीज कायमच्या राहणार होत्या ना. तर मग असं मस्त छान डान्स करते बघा, असं मध्यभागी होती माझी शौर्या बरं का, आणि मस्त डान्स करत होती ना. शौर्याचा डान्स पण झाला होता आणि असं अजून बाकीच्या बाळांचे डान्स बघितले आणि मग घरी निघालो ना, कारण माझी क्रिशा खूप चिडचिड करत होता ना, अजिबातच राहत नव्हते ना. मग तिचे पप्पा तिला आणायला गेलेले होते बॅक स्टेजवर ना, आणि मग असं आम्ही इकडं खालून म्हणजे सेकंड फ्लोअरला होतो ना, तर मग जिन्याने उतरत होतो. तर म्हटलं चला आता, आणि क्रिशा तिच्या पप्पाजवळ होती ना, मग मस्त इकडं घरी आलो. म्हटलं आता घरी गेलं की मस्त आता इकडं जेवायचं होतं ना, आम्हाला गणपतीचा प्रसाद खायचा होता ना. आणि इकडं आमची शौर्य मी कार्यक्रम वगैरे आटपून आलो होतो घरी, लवकरच आलो. अगोदरच टीचरला बोललो की सोडा, आमच्या शौर्याला उशीर होतो ना. मग तिला घेऊन आलो. आणि आज गणपतीचं आमच्या आहे ना सोसायटीमध्ये जेवण पण होतं खाली. तर मग आता जेवण वगैरे केलं. आमच्या शेजारी ताईकडे हळदी कुंकू होतं ना, त्या हळदी कुंकूला पण गेले होते. आता चला मग भेटू नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. आणि एक मिनटं, हळदी कुंकाचं गुड्डू, ए शौरू, त्या हळदी कुंकाचं दाखव गं. हळदी कुंकाचं दाखवते मी, काय दिलं त्यांनी मला. तर हे बघा असं हळदी कुंकाचं दिलेलं आहे. तर चला मग आता बाय बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.